नमस्कार मित्रांनो, आपल्याकडे आज गिअरबॉक्ससाठी गाडी आलेली आहे. तर या गाडीचं जवळपास 1.5 वर्षापूर्वी गिअरबॉक्सचं काम झालेलं आहे. क्लच प्लेट म्हणजे पूर्ण क्लच सेट तेव्हा बदलला गेलेला आहे. तरी आता जवळपास काम झाल्यानंतर 20 ते 25 हजारानंतर परत गाडी क्लच प्लेटला आलेली, म्हणजे क्लच प्लेट खराब झाली तिची. तर याच्या मागचं कारण काय असतं, जेव्हा आपण गाडी चालवताना कंटिन्युअसली क्लच पॅडलवर पाय ठेवतो ना, तेव्हा आपला क्लच प्लेट घासत राहतील, नाही का, सारखी घासत राहतील. त्यामुळं क्लच प्लेट लवकर जाते. तर त्यासाठी आपण काय करायला पाहिजे, जेव्हा आपण गाडी चालवतो ना, क्लच पॅडलवर पाय नाही ठेवायला पाहिजे. जेव्हा आपल्याला गिअर चेंज करायचा आहे तेव्हाच फक्त आपण क्लच दाबायचा. गिअर चेंज झाला का क्लच सोडून द्यायचा. तसंच आपण गिअर लिव्हरवर बी हात ठेवायचे. बऱ्याच जणांना सवय होते, ते बी नाही करायला पाहिजे. तर तुम्ही बघू शकता, ही आपली जुनी क्लच प्लेट आहे. ही पूर्ण संपलेली, गाडीचा पिकअप पूर्ण खतम झाला होता, नाही का. आणि आपण नवीन आणलेली आता. आणि मटेरियल आपलं जेन्युइन हुंडईचं आहे सर्व. तर अशा प्रकारे तुम्ही पण तुमच्या गाडीची क्लच प्लेट वाचवू शकता. छोट्या छोट्या गोष्टी असतात पण खूप मोठं नुकसान करून जातं, नाही का.